झालेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. उरण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये तीव्र मतभेद उफाळून आले. शिंदेंच्या शिवसेनेनं उरणमध्ये आम्हाला धोका दिला असा आरोप भाजप आमदार महेश बालदी यांनी केलाय. एक वेळ राजकारणातून संन्यास घेईन, पण शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करणार नाही असा पवित्रा बालदी यांनी घेतलाय. शिंदेंच्या शिवसेनेनं युतीची बोलणी न करता थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. उरणमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, सर्वच्या सर्व 21 नगरसेवक आणि नगराध्यक्षही भाजपचा होईल असा विश्वास महेश बालदी यांनी बोलून दाखवला. आपल्याबरोबर या ठिकाणी स्थानिक भाजप आमदार महेश बालदी आहेत. सर, काय म्हणाल, मतदानाला सुरुवात झालेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे? फार उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उरणकरांना. सकाळी 7 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर लाईन लागलेले आहेत. लोकांना विकासाला मत द्यायचं आहे, त्याच्यामुळे भारी संख्येने मतदार बाहेर पडत आहेत. याचा एक आनंद आहे आणि पूर्ण विश्वास आहे की हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या मागे उरणकर ठामपणे उभे राहतात. महायुतीमध्ये फूट पडलेले आहे. तुमच्या समोर शिवसेने उमेदवार उभा केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी. भिजलेले फटाके आहेत ते. 200 मतं क्रॉस करणार ना ते मी ABP वर तुमच्या समोर सांगतो. आणि कालही त्यांचा उमेदवार आमच्याशी साटेलोटे करायला आलेला, सेटिंग करायला आलेला, त्यांच्याकडे गेलेला, असं तर चालू आहे की पाकिटमार लोकांची गँग आहे. काय विशेष नाही. त्यांच्याकडून आरोप होतो की बीजेपीने गेल्या अनेक वर्षात विकास नाही केला. आज उरणकर उत्तर देतील. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीवरून मात्र भाजप आमदार आणि त्या ठिकाणचे शिवसेनेचे खासदार बारणे यांच्यामध्ये चांगली झुंपले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विनायक पटेल, ABP माझा, उरण, रायगड. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत आज मतदान केंद्राबाहेर राडा झाला. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि